Hello students, in the previous lecture we have studied the concept of database management system advantages, then file processing and application of database. Now in this lecture we are going to study the three level architecture of a database system. Before that we have I have shown you something that is how to database is stored or what a database is stored in the database. Okay, see this image. In this image, you show that we show that the some classroom, grade, course, student, parent, teacher, exam result, exam, classroom student, attendance, and exam type. That means it is all related to student or the college. बघा या ज्या इमेजमध्ये तुम्हाला काय काय दिसतंय क्लासरूम ग्रेड कोर्स स्टुडंट पॅरेंट टीचर एक्झाम रिझल्ट एक्झाम टाईप अटेंडन्स क्लासरूम स्टुडंट्स एक्सेट्रा म्हणजे हे सर्व गोष्टी आहेत ह्या सर्व स्टुडंटच्या किंवा कॉलेजच्या रिलेटेड आहेत. बघा आता ज्यावेळेस आपण आत्तापर्यंत बघितलो डाटाबेस असतो डाटाबेसमध्ये काही ना काही स्टोअर होत असतं. मग आता नक्की काय स्टोअर होतं कसं होतं हे आपण ह्या इमेजमधून बघूया. बघा जर आता आपण कॉलेजचा डाटाबेस घेतला तर त्यामध्ये असतो स्टुडंट. मग ही स्टुडंटची डिटेल झाली स्टुडंट आय डी ईमेल पासवर्ड त्याचं फर्स्ट नेम काय लास्ट नेम असेल त्याची डेट ऑफ बर्थ असेल फोन नंबर असेल मोबाईल नंबर असेल त्याचा पॅरेंट असतील त्याची तो कधी कॉलेजमध्ये जॉईन झाला डेट ऑफ जॉईनिंग असेल त्याची त्यानंतर हे सर्व काही माहिती असेल या पद्धतीने. त्यानंतर त्याची पॅरेंटची माहिती त्याच पद्धतीने. त्यानंतर कॉलेजमध्ये टीचर्स असतात टीचरची माहिती त्याच पद्धतीने. त्यानंतर इकडं आपण बघू काही कोर्स असतील कॉलेजमध्ये त्या कोर्सची माहिती असेल ग्रेड असतील काही. त्यानंतर क्लासरूम आहे वेगवेगळ्या क्लासरूमची माहिती आहे अटेंडन्सची माहिती आहे एक्झामची माहिती आहे एक्झामचा टाईप काय त्यानंतर एक्झामचा रिझल्ट अशी ही सर्व माहिती. बघा ही माहिती डाटाबेसमध्ये आपण काय करतो स्टोअर करतो. मग आता जर करायची असेल तर मग स्टुडंटची सर्व माहिती स्टोअर होईल पॅरेंटची माहिती स्टोअर होईल अशा पद्धतीने. मग काय होतं की ज्यावेळेस डाटाबेसमध्ये आपण ह्या व्हॅल्यू स्टोअर करतो त्यावेळेस आपल्याला ह्या प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळे टेबल क्रिएट करावं लागतात. एक आपण सपोज डाटाबेस घेतला स्टुडंट मग त्यामध्ये टेबल येईल स्टुडंट टेबल येईल मग त्यामध्ये काय येईल कॉलम येईल. कोणता कॉलम येईल पहिला स्टुडंट आय डी दुसरा येईल ईमेल तिसरा येईल पासवर्ड फर्स्ट नेम लास्ट नेम डेट ऑफ बर्थ फोन मोबाईल असे कॉलम येतील आणि त्या कॉलममध्ये तो रो वाईज डाटा स्टोअर होईल. त्याच पद्धतीने दुसरा टेबल येईल पॅरेंट मग पॅरेंटचे पण हे कॉलम येतील. तिसरा टेबल येईल टीचरचे कॉलम त्यामध्ये डाटा अशा पद्धतीने काय होईल हे सर्व वेगवेगळे टेबल क्रिएट होतील आणि त्यामध्ये डाटा स्टोअर होईल. आता हा जर डाटा आपण बघितला की एवढा सगळा डाटा आणि वेगवेगळे सगळं आपण टेबल क्रिएट करतो आणि नंतर तो डाटा आपल्याला ॲक्सेस करायचा आहे. मग आता तो कसा ॲक्सेस करायचा काय 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 होऊ शकतं त्यामध्ये हे आपल्याला ह्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. बघा आपला नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे आपल्या सिलेबसचा तो आहे 3 लेवल आर्किटेक्चर ऑफ डाटाबेस सिस्टीम. ओके बघा आता ऑलरेडी आपण डाटा म्हणजे काय बघितलेलं आहे पुन्हा आपण एक एक पॉईंट बघत जाऊ आणि तसं पुढं जाऊ. बघा अ डाटाबेस सिस्टीम इज अ कलेक्शन ऑफ रिलेटेड डाटा अँड सिस्टीम सॉफ्टवेअर विच मॅनेज द डाटा. ओके बघा डाटाबेस सिस्टीम काय करतं रिलेटेड डाटा घेतं. आत्ताच आपण बघितलं की हे काय सर्व एकमेकाच्या रिलेटेड डाटा आहे. बघा स्टुडंटच्या रिलेटेड पॅरेंट टीचर हे सर्व स्कूल एक्झाम वगैरे सर्व म्हणजे हा काय झाला रिलेटेड डाटा झाला. रिलेटेड डाटा अँड सिस्टीम सॉफ्टवेअर विच मॅनेज द डाटा. सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे काय ज्या थ्रू आपण हा डाटा डाटाबेसमध्ये इन्सर्ट करणार आहे ते जे सॉफ्टवेअर वापरणार आहे त्याला आपण सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणू शकतो. ते काय करतं हा सर्व डाटा काय करतं मॅनेज करतं. ओके रिलेटेड डाटा कोण मॅनेज करतं सिस्टीम सॉफ्टवेअर. ओके त्याला आपण करतो डाटाबेस. त्यानंतर द डाटा इज जनरली स्टोर्ड इन द डिटेल अँड कॉम्प्लेक्स मॅनर. बघा जो काय डाटा आहे आता हा पण एक्झाम्पल बघितलं यामध्ये हा काय सर्व डाटा आहे हा काय डिटेल डाटा स्टुडंटची सर्व माहिती पॅरेंटची सर्व माहिती टीचरची सर्व माहिती आणि अशा पद्धतीने डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आहे. आणि ही जर टोटल इन्फॉर्मेशन जर आपण बघितली डिटेल अँड कॉम्प्लेक्स म्हणजे काय डिटेल आहे आणि डिटेल इन्फॉर्मेशन जरी आपण घेतली तर ते बाय डिफॉल्ट ती काय कॉम्प्लेक्स पण आपण त्याला म्हणू शकतो. एक कॉम्प्लेक्स इन्फॉर्मेशन ती तयार होते. ठीक आहे. आता नेक्स्ट आपला पॉईंट आहे बघा डाटा काय डिटेल आणि कॉम्प्लेक्स मॅनरमध्ये स्टोअर असतो. आता ज्यावेळेस असा डाटा डिटेल आणि कॉम्प्लेक्स मॅनरमध्ये आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस पुढं काय होतं बघा त्याचा काय परिणाम होतो. इट इज इम्पॉर्टंट टू प्रोव्हाइड अन ॲब्स्ट्रॅक्ट व्ह्यू ऑफ द डाटा टू द युजर.
ज्यावेळेस आपण असा डिटेल डाटा घेतो त्यापैकी काही महत्त्वाचा डाटा काय झाला पाहिजे, युजरला शो झाला पाहिजे, युजरला दिसला पाहिजे. त्याला आपण म्हणतो ॲब्स्ट्रॅक्टिव्ह, म्हणजेच इम्पॉर्टंट ज्या काही गोष्टी आहेत त्याच युजरला शो झाल्या पाहिजे. बघा आता आपण हे एक्झाम्पल बघितलं. ह्या एक्झाम्पलमध्ये जर आपण हा सर्वच्या सर्व डाटा स्क्रीनवरती शो केला, जर सपोज स्टुडंटचा डाटा आहे, पॅरेंटचा डाटा आहे, टीचरचा डाटा, एक्झामचा डाटा, सर्वच्या सर्व जर स्क्रीनवरती युजरला जर शो केला, त्याला काही कळेल कारण की कोणत्या डाटातून काय करायचं नाही. मग जर ज्यावेळेस त्या युजरला फक्त स्टुडंटसाठी ॲक्सेस करायचा असेल स्टुडंटचा डाटा, तर आपण फक्त स्टुडंटचा डाटा त्याला ॲक्सेस देणार. त्याला पॅरेंटचा डाटा ॲक्सेस करायचा असेल, फक्त पॅरेंटचा डाटा त्याच्या स्क्रीनवरती दिसला पाहिजे. याला काय म्हणतो आपण ॲब्स्ट्रॅक्टिव्ह, म्हणजे जी गोष्ट पाहिजे तीच फक्त स्क्रीनवर पाहिजे, बाकीचं काही गोष्टी दिसल्या नाही पाहिजे. त्याला आपण म्हणतो ॲब्स्ट्रॅक्ट व्ह्यू. ओके, इट इज इम्पॉर्टंट टू प्रोव्हाइड अन ॲब्स्ट्रॅक्ट व्ह्यू ऑफ द डाटा टू द युजर. युजरला फक्त काय दिसलं पाहिजे, ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहे त्याच दिसल्या पाहिजे. मग आता ॲब्स्ट्रॅक्ट व्ह्यू म्हणजे काय किंवा ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय आपण बघूयात. बघा, डाटा ॲब्स्ट्रॅक्शन, एक्स्ट्रॅक्टिंग द इम्पॉर्टंट डाटा. बघा, एक्स्ट्रॅक्टिंग द इम्पॉर्टंट डाटा बाय इग्नोरिंग द रिमेनिंग इररिलेव्हंट डिटेल्स इज नोन ॲज ॲब्स्ट्रॅक्शन. जे काही हे बोल्ड केलेले वर्ड्स आहेत याकडे लक्ष असू द्या. एक्स्ट्रॅक्टिंग द इम्पॉर्टंट म्हणजे जे काय आपल्याला त्यामधलं इम्पॉर्टंट जे काय आहे तेच घ्यायचं आहे, आणि इग्नोरिंग द रिमेनिंग इररिलेव्हंट म्हणजे जे काही आपल्याला गरजेचं नाही त्या सिच्युएशनला ते काय करायचं, त्याला इग्नोर करायचं. आता बघा, जे इग्नोर करायचं आणि त्यालाच आपण काय होतो ॲब्स्ट्रॅक्शन. आता हे जे आपण या आधीचं एक्झाम्पल बघितलं त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी होत्या, भरपूर काही स्टुडंट असेल, पॅरेंट असेल. मग ज्यावेळेस जी सिच्युएशन असेल, आता सपोज जर सिच्युएशन अशी आहे की एक्झामची डिटेल्स आपल्याला बघायची किंवा एक्झाम रिलेटेड आपण युजर काम करतोय, ठीक आहे. मग आता त्याला बाकीच्या स्टुडंटची डिटेल, पॅरेंटची डिटेल ती दाखवून काय उपयोग आहे का, नाही. तिथं काय दिसलं पाहिजे, फक्त एक्झामचीच डिटेल्स दिसली पाहिजे. म्हणजे काय केलं आपण, एक्स्ट्रॅक्टिंग इम्पॉर्टंट काय एक्झामचा डिटेल्स युजरला दिली त्याच्या GUIला, आणि इग्नोरिंग द रिमेनिंग, इग्नोर काय केलं, बाकीची पॅरेंटची डिटेल्स असेल किंवा बाकी कॉलेजची काही क्लासरूमची वगैरे डिटेल्स असेल ही काय केली, सर्व इग्नोर केली. याला आपण काय म्हणतो ॲब्स्ट्रॅक्शन. ओके, नेक्स्ट बघू, अजून एक ॲब्स्ट्रॅक्शनची डेफिनेशन आहे. दिस प्रोसेस ऑफ हायडिंग इररिलेव्हंट डिटेल्स फ्रॉम द युजर इज कॉल्ड द डाटा ॲब्स्ट्रॅक्शन. बरोबर, मग ज्यावेळेस आपण ही काय अशी इन्फॉर्मेशन बाकी हाईड करतो त्यालाच आपण काय म्हणतो डाटा ॲब्स्ट्रॅक्शन. द कॉम्प्लेक्सिटी ऑफ अ डाटाबेस कॅन बी हायडिंग फ्रॉम युजर बाय युजिंग द डिफरंट लेवल ऑफ ॲब्स्ट्रॅक्शन. बघा, ज्यावेळेस आपण असा काय डाटा, बाकीचा डाटा, कॉम्प्लेक्स डाटा ज्यावेळेस हाईड करतो, तो डाटा हाईड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, काहीतरी डाटाला लेवल द्यावं लागतात किंवा काही लेवलमध्ये डाटा आपल्याला काय करावं लागतो, हाईड करावा लागतो. त्यालाच म्हणतो आपण लेवल ऑफ ॲब्स्ट्रॅक्शन. म्हणजे आपल्याला डाटा हाईड करायचा, मग तो कोणत्या लेवलला काय डाटा हाईड झाला पाहिजे याला काय म्हणतात, लेवल ऑफ ॲब्स्ट्रॅक्शन. ओके, नाऊ नेक्स्ट पॉईंट इज डिफरंट लेवल ऑफ डाटा ॲब्स्ट्रॅक्शन. ठीक आहे, आताच आपण बघितलं आपल्याला काय करावं लागेल, जर महत्त्वाचा डाटा, इम्पॉर्टंट डाटा जर युजरला शो करायचा आहे, व्ह्यू करायचा आहे, तर आपल्याला डाटा काय करावा लागेल, तो काही लेवलला जाऊन त्याला हाईड करावं लागेल. मग त्यामध्ये जे पहिली लेवल आहे, पहिली जर ज्या ठिकाणी आपण डाटा हाईड करू शकतो काही प्रमाणात, ती आहे फिजिकल लेवल. या फिजिकल लेवलला काय डाटा आपण हाईड करू शकतो. त्यानंतर आहे किंवा फिजिकल लेवलमध्ये त्याला रिफाईन करू शकतो, काय डाटा हाईड करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट लेवल आहे लॉजिकल लेवल. या लॉजिकल लेवलला आपण काय डाटा हाईड करू शकतो. आणि लास्टची जी आहे व्ह्यू लेवल. व्ह्यू लेवल म्हणजे काय, इथं ॲक्च्युली युजर काम करतोय. ठीक आहे, युजर 1, युजर 2, युजर 3, युजर N पर्यंत, म्हणजे मल्टिपल युजर्स आहेत. मग ह्या ठिकाणी व्ह्यू लेवलला जाऊन पण आपण काय करू शकतो, काय डाटा हाईड करू शकतो. आणि नंतर त्याच्यावरती काम करून करणारे युजर करणे, अशा पद्धतीने काय करू शकतो आपण, युजर वन बाय वन डाटा हाईड करू शकतो. आता याला आपण डिटेलमध्ये बघू ना, की फिजिकल लेवलला काय होईल, लॉजिकल लेवलला काय होईल आणि व्ह्यू लेवलला काय होईल. ठीक आहे, बघा फिजिकल लेवल, डिफरन्स लेवल ऑफ डाटा ॲब्स्ट्रॅक्शन. त्यामध्ये फिजिकल लेवल, दिस इज द लोएस्ट लेवल इन द 3 लेवल आर्किटेक्चर. आत्ताच आपण बघितलं लोएस्ट लेवल आहे, सगळ्यात लास्टची लेवल आहे ही फिजिकल लेवल. दिस फिजिकल लेवल डिस्क्राइब्स हाऊ डाटा इज ॲक्च्युअली स्टोर्ड इन द डाटाबेस. बघा, फिजिकल लेवलमध्ये काय केलं जातं, की हा डाटा हाऊ मीन्स कसा स्टोअर होणार आहे डाटाबेसमध्ये, हे सर्व यामध्ये डिस्कस केलं जातं. आणि काय होतं ना पुढं, इन दिस लोएस्ट लेवल दिस डाटा इज स्टोर्ड इन द एक्सटर्नल हार्ड ड्राईव्स लाईक हार्ड डिस्क, मॅग्नेटिक टेप्स एक्सेट्रा. बघा, ह्यामध्ये काय केलं जातं, फिजिकल लेवलमध्ये डाटा ॲक्च्युली कसा स्टोअर होणार आहे त्याबद्दल डिस्कस केलं जातं. आणि तो डाटा एक्सटर्नल हार्ड ड्राईव्स,
एक्सटर्नल हार्ड ड्राईव्ह म्हणजे तुमचा हार्ड डिस्क असेल, मॅग्नेटिक टेप्स, आता हे वापरत नाही मॅग्नेटिक, हार्ड डिस्क वापरतात. हार्ड डिस्क असेल, तुमचा USB ड्राईव्ह असतील किंवा पेन ड्राईव्ह असेल, एक्सटर्नल हार्ड डिस्क असेल, यामध्ये जर हा डाटा स्टोअर होऊ शकतो किंवा हा डाटा स्टोअर केला जातो. मग आपल्याला नक्की कशात स्टोअर करायचा आहे, त्याची डाटाबेसची कॅपॅसिटी किती आहे, त्यानुसार या फिजिकल लेवलमध्ये काय केलं जातं ते ठरवलं जातं किंवा त्याबद्दलच्या डिस्कशन ह्या लेवलमध्ये करून त्याबद्दल हार्ड डिस्कमध्ये स्टोअर करायचं की कुठं एक्सटर्नल ड्राईव्हमध्ये स्टोअर करायचं हे फिजिकल लेवलमध्ये येते. त्यानंतर लॉजिकल लेवल काय आहे ते बघू आपण. लॉजिकल लेवल, दिस इज द नेक्स्ट हायर लेवल ऑफ ॲब्स्ट्रॅक्शन. बघा आधी पहिली कोणती ते फिजिकल, आता नेक्स्ट लेवल आहे, नेक्स्ट हायर लेवल, दिस इज लॉजिकल लेवल. दिस इज द नेक्स्ट हायर लेवल ऑफ ॲब्स्ट्रॅक्शन विच इज यूज टू डिस्क्राईब व्हॉट डाटा द डाटाबेस स्टोअर्स. ओके, आता पहिल्या लेवलमध्ये काय झालं, हाऊ डाटा म्हणजे कसं स्टोअर होणार. आता यामध्ये काय, व्हॉट डाटा, कोणता डाटा ॲक्च्युली डाटाबेसमध्ये जाऊन स्टोअर होईल, अँड व्हॉट रिलेशनशिप एक्झिस्ट इन बिटवीन द डाटा आयटम्स. बघा आत्ताचं जे एक्झाम्पल बघा, आता काय रिलेशनशिप एक्झिट, बघा हीच डायग्राम बघा. आता रिलेशनशिप काय असणार आहे ही बघा. आता स्टुडंट पॅरेंटमध्ये रिलेशनशिप असणार आहे, स्टुडंट एक्झाममध्ये रिलेशनशिप असणार आहे, बरोबर. त्यानंतर इथं बघा कोर्स आणि एक्झाममध्ये रिलेशनशिप असणार आहे. हे जे तुम्हाला ही दिसतंय म्हणजे कोणताही डाटा असला तर त्यामध्ये काहीतरी रिलेशनशिप असतं. मग हे जे काही रिलेशनशिप त्या डाटामध्ये असेल त्या दोन्हीला आपण कसं कनेक्ट करणार आहे. बघा आता तुम्हाला इथं दिसेल, आता हे स्टुडंटचं एक्झामचं एक्झाम्पल बघा. इथं काय आहे, स्टुडंट ID. आता स्टुडंट ज्यावेळेस देतो त्यामध्ये त्या दोन्हीमध्ये काहीतरी गोष्ट कॉमन असायला पाहिजे. मग इथं स्टुडंट ID आहे आणि इथं पण काय यूज केलं, स्टुडंट ID यूज केला, बरोबर. त्यानंतर कोणत्या कोर्सची एक्झाम आहे म्हणून इथं बघा काय केलं, कोर्स ID केला, म्हणजे इथं कोर्स ID म्हणजे काय केलं, ह्यामध्ये काहीतरी रिलेशनशिप आहे. मग काय असतं डाटाबेसमध्ये असं काही ना काही रिलेशनशिप असतं. मग आता आपण काय बघतोय, कोणता डाटा, व्हॉट डाटा द डाटाबेस स्टोअर्स, काय काय डाटा डाटाबेसमध्ये स्टोअर होणार आहे आणि त्यामध्ये काय रिलेशनशिप आहे त्यानुसार काय होतो तो डाटा स्टोअर होतो. मग आता जर आता एक्झाम घ्यायची, मग स्टुडंटची सर्व डिटेल आपल्याकडे आहे, मग एक्झाम घ्यायची, मग पुन्हा त्याचं सर्व स्टोअर करत बसायचं का, त्याचं नाव ॲड्रेस वगैरे नाही. मग काय वापरायचं, फक्त त्याचं आत्ताच आपण बघितलं, फक्त त्याचा स्टुडंट ID त्या एक्झाममध्ये वापरायचा. ID वापरलं म्हणजे त्याचे सर्व डिटेल्स ऑटोमॅटिकली येऊन जाते, म्हणजे डाटा पूर्ण स्टोअर होणार आहे. मग व्हॉट डाटा स्टोअर म्हणजे काय डाटा आपल्याला स्टोअर करायचं हे ह्या लेवलमध्ये ठरवलं जातं. Next, database administrator use the logical level of abstraction to decide what information to keep in the database. बरोबर. डाटा ॲडमिनिस्ट्रेटर काय करतो, ह्या लेवलमध्ये ठरवतो की आपल्याला काय डाटा काय इन्फॉर्मेशन या डाटाबेसमध्ये ठेवायची आहे. ते कसं, आता आपण पुन्हा ती इमेजकडे जाऊन पुन्हा बघू. मग इथं स्टुडंटची पूर्ण डिटेल्स आहे आणि इथं एक्झामची डिटेल्स आहे. आता जर मला एक्झाम घ्यायची, मग आता इथं एक्झाम घ्यायची म्हटल्यानंतर मी पुन्हा हा सर्व डाटा इथं स्टोअर करणार का ह्या टेबलमध्ये. आता सुरुवातीला आपण बघितलं हे सर्व टेबल्स आहेत, मग हे स्टुडंटचे सर्व डिटेल्स इकडे घेणार का, नाही. मग ही जी डिटेल्स घेणार नाही म्हणजे स्टोअर करणार नाही, ते जर आपण इकडं पुन्हा घेतलं तर काय होईल, डाटाबेस आपला वाढेल, त्याची साईज वाढेल, त्याचं कॉस्टिंग वाढेल, सर्व गोष्टी वाढून जातील. म्हणून इथं काय केलं, फक्त की स्टुडंट ID यूज केला, बाकी सर्व त्याची डिटेल्स कोणत्या त्याचं बेस टेबल आहे त्या टेबलमध्येच राहील. ह्या पद्धतीने काय केलं होतं, डाटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर जो आहे तो ठरवतो की कोणत्या टेबलमध्ये काय होईल, काय डाटा स्टोअर होईल. म्हणजे काय होतं, यांनी कॉम्प्लेक्सिटी कमी होती. ठीक आहे, अशा पद्धतीने तो डाटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर काय करतो, लॉजिकल लेवलमध्ये डाटा ॲब्स्ट्रॅक्ट करतो, काही प्रमाणात कमी करतो. त्यानंतर लास्ट जे आहे ती आहे व्ह्यू लेवल. व्ह्यू लेवलमध्ये बघा काय होतं, इट इज द हायेस्ट लेवल ऑफ द डाटा ॲब्स्ट्रॅक्शन. बरोबर, सर्वात हायेस्ट लेवल आहे. दिस इज डिस्क्राईब द युजर इंटरॅक्शन विथ डाटाबेस सिस्टीम. आपण बघितलं व्ह्यू लेवलमध्ये काय युजर आहे आणि युजर काय करणार आहे, डाटाबेससोबत इंटरॅक्ट करणारे, डाटाबेस ॲक्च्युली यूज करणार आहे. एंड युजर इंटरॅक्ट्स विथ द सिस्टीम विथ द हेल्प ऑफ GUI अँड एंटर्स द डिटेल्स ऑफ द डिटेल्स ॲट द स्क्रीन ॲट द व्ह्यू लेवल. बरोबर, काय करतो एंड युजर म्हणजेच युजर जो असेल तो ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणजेच स्क्रीन, आपली जी काय स्क्रीन आहे या स्क्रीनवरून डाटाबेससोबत इंटरॅक्ट होणार आहे आणि त्यासाठी तो काय वापरणार, काहीतरी सॉफ्टवेअर वापरणार आहे. पण तो सॉफ्टवेअर थ्रू जे आहे थ्रू त्या डाटाबेसला कनेक्ट होणार आहे. युजर इज नॉट अवेअर टू हाऊ द डाटा इज स्टोअर अँड व्हॉट डाटा इज स्टोअर. सच डिटेल्स आर हिडन फ्रॉम द युजर. बघा यामध्ये काय सांगतं, युजर इज नॉट अवेअर हाऊ द डाटा इज स्टोअर्ड. युजरला जो काही एंड युजर असेल त्या युजरला माहिती आहे का डाटा कसा स्टोअर होणार आहे, कुठं स्टोअर होणार आहे, नाही. त्याला फक्त सॉफ्टवेअर असेल त्याच्यासमोर आहे, कारण त्याला सॉफ्टवेअर वापरायची माहिती असेल.
त्याला फक्त असेल एक फॉर्म येईल त्याच्या पुढं, त्याला माहिती ह्या व्हॅल्यूज इथं टाकायच्या आणि तो सबमिट करणार. त्याला कळतंय का डाटा कसा स्टोअर होतो, कुठं स्टोअर होतो, नाही. म्हणजे त्याला काही माहिती नसतं हाऊ डू द डाटा स्टोअर अँड व्हॉट डाटा, काय डाटा यामधला आपण जो काही एंटर करतो त्यामधला काय डाटा स्टोअर होणार हे त्याला काहीच माहीत नसतं. म्हणजेच काय केलं आहे, त्याच्यापासून ही बाकीची सर्व इन्फॉर्मेशन हाईड केली आहे आणि त्याला फक्त एक फॉर्म दिलेला आहे. तो फॉर्ममध्ये किंवा त्या सॉफ्टवेअरमध्ये काय करेल, तो फक्त डाटा एंटर करेल. बाकीची सर्व डिटेल्स व्ह्यू लेवलमध्ये त्याच्यापासून हाईड केली आहे, त्याच्यापासून ॲब्स्ट्रॅक्ट केलेली आहे. एक्झाम्पल बघा, जर सपोज आपण मेडिकलमध्ये एक सॉफ्टवेअर वापरतोय तर त्याच्या 3 लेवल बघू आपण. एक लाईव्ह एक्झाम्पल बघू. त्यामध्ये फिजिकल लेवल काय, फिजिकल लेवल असेल तो जो काय त्यांनी जो डाटाबेस क्रिएटर असेल त्याचा तो ठरवेल का हा डाटा मला कुठं स्टोअर करायचं, बरोबर. म्हणजे जे काही एंट्रीज येतील मेडिकलमधल्या त्या औषधांच्या वगैरे त्या कुठं स्टोअर करायच्या, मग त्या कम्प्युटरच्या हार्ड डिस्कमध्ये करायच्या, सर्व्हर करून करायच्या, काय करायचं की पेन ड्राईव्हमध्ये करायचं, हा तो ठरवेल. हे झालं फर्स्ट लेवल. नंतर लॉजिकल लेवल. लॉजिकल लेवलमध्ये काय काय केलं जाईल, डाटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर काय करेल की यामध्ये काय काय गोष्टी येणार आहेत, कोणते कोणते टेबल क्रिएट करायचे, काय काय डाटा त्या टेबलमध्ये स्टोअर करायचा, हे झालं लॉजिकल लेवल. आणि व्ह्यू लेवल म्हणजेच कोण वापरणार आहे, जो काय तो मेडिकलचा ओनर असेल. त्यामध्ये आता डाटाबेस ॲडमिनिस्ट्रेटरचा काही रोल नाही. कोण असेल तो मेडिकल शॉपचा ओनर, जो काय तो एंट्री तिथं करणार आहे किंवा बिल जनरेट करणार आहे तो. मग त्याला माहिती आहे का काय डाटा स्टोअर होतो किंवा यांनी काय डाटाबेस क्रिएट केला आहे पाठीमागं, नाही. त्याच्या समोर फक्त एक सॉफ्टवेअर असेल, तो त्या सॉफ्टवेअरमध्ये काय करेल, फक्त एंट्री करेल आणि बिल जनरेट करेल, प्रिंट आउट करेल. कशाने, मग अशा पद्धतीने हे लेवल ऑफ ॲब्स्ट्रॅक्शन आहेत. ओके, नाव नेक्स्ट आपला जो पॉईंट आहे तो आहे इन्स्टन्स अँड स्केमा. बघा त्यामध्ये फर्स्ट आहे इन्स्टन्स. Instance काय, the data is stored in the database at particular moment is called as instance of the database. Okay, the data is stored in the database at a particular moment. At particular moment. At particular moment म्हणजे काय, जर सपोज आपल्याला डाटाबेसमध्ये आपण डाटा स्टोअर करतोय, ठीक आहे. मी स्टुडंटचा डाटा घेतला, स्टुडंट आय डी, स्टुडंट नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर एक्सेट्रा एक्सेट्रा, आणि सबमिट बटनवरती क्लिक केलं. सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर एक इन्सर्टची क्वेरी फायर होईल आणि तो डाटा त्या डाटाबेसमध्ये जाऊन स्टोअर होईल. तो ज्यावेळेस तो डाटा त्या डाटाबेसमध्ये स्टोअर होतो ॲट अ पर्टिक्युलर मोमेंट, म्हणजेच त्या डाटाबेसमध्ये ज्यावेळेस स्टोअर होतो त्या पॉईंटला, त्या सिच्युएशनला म्हणतात इन्स्टन्स ऑफ द डाटाबेस. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे स्केमा. द स्केमा, the design of database is called as a schema. डिझाईन ऑफ डाटाबेस. डिझाईन ऑफ डाटाबेस म्हणजे काय, जे आपण ती इमेज बघितली सुरुवातीला लेक्चरच्या की कोणते कोणते टेबल्स आहेत, त्यामध्ये त्या टेबलमध्ये आपण काय काय कॉलम घेणार आहे, त्याला म्हणतात डाटाबेसचं डिझाईन. आणि तेच डिझाईन म्हणजेच त्यालाच काय म्हणतात, स्केमा. मग त्या स्केमामध्ये 3 टाईपचा स्केमा आहे. टाईप्स ऑफ स्केमा, फिजिकल स्केमा, लॉजिकल स्केमा आणि व्ह्यू स्केमा. आता जे आपण ॲब्स्ट्रॅक्शनच्या लेवलला बघितला फिजिकल, लॉजिकल, व्ह्यू स्केमा, त्यावरतीच डिपेंड आहे या फिजिकल स्केमा, लॉजिकल स्केमा आणि व्ह्यू स्केमा. म्हणजे थोडक्यात काय, फिजिकल त्याचं काय डिझाईन असणार आहे, लॉजिकल डिझाईन, आणि व्ह्यू लेवलला डाटा कसा सेव्ह करायचा त्याचं डिझाईन. या सर्व गोष्टी यामध्ये आहेत. बघा आता फिजिकल स्केमा जो आहे, या फिजिकल स्केमामध्ये काय केलं जातं की जो काय डाटा आहे, हाऊ डाटा स्टोअर इन द ब्लॉक्स ऑफ स्टोरेज इज डिस्क्राईब इन दिस लेवल. आपण सुरुवातीलाच बघितलं की आपण या फिजिकल लेवलमध्ये काय केलं तर कोणत्या मीडियमवरती, फिजिकल मीडियमवरती डाटा स्टोअर होणार आहे. मग यामध्ये काय केलं तर काय कोणत्या कोणते ब्लॉक्स त्यामध्ये वापरणार आहे आपण. ब्लॉक्स म्हणजे काय, काय कोणतं मीडियम वापरणार आहे ते या फिजिकल स्केमामध्ये डिस्कस केलं जातं किंवा डिस्क्राईब केलं जातं. त्यानंतर आहे लॉजिकल स्केमा. लॉजिकल स्केमामध्ये काय केलं जातं की लॉजिकल लेवलला डेव्हलपर्स आणि डाटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर आहेत ते काम करतात आणि ते ठरवतात की कोणते कॉलम्स क्रिएट करायचे, काय काय टेबल क्रिएट करायचे, हे सर्व इम्प्लिमेंटेशन जे आहे ते, किंवा डाटा स्ट्रक्चर कोणतं वापरायचं, हे सर्व लॉजिकल लेवलमध्ये काय केलं जातं, डिस्क्राईब केलं जातं किंवा ठरवलं जातं. त्यानंतर आहे व्ह्यू स्केमा. व्ह्यू स्केमामध्ये काय केलं जातं की जो काही एंड युजर इंट्रॅक्शन आहे डाटाबेससोबत किंवा डाटाबेस सिस्टीमसोबत, ते काय केलं जातं या व्ह्यू लेवलमध्ये त्याचं डिझाईन क्रिएट केलं जातं किंवा त्याचं डिझाईन या व्ह्यू लेवलमध्ये डिस्क्राईब केलं जातं. बघा, पण त्यामध्ये ह्या ज्यावेळेस वेगवेगळ्या स्कीमनी किंवा मल्टिपल वेनी काय केलं जातं व्ह्यू लेवल डिझाईन केली जाऊ शकते. म्हणजेच आता जो काही युजर इंटरॅक्ट होणार आहे GUI थ्रू, त्याचं जे काही डिझाईन आहे ते व्ह्यू लेवलमध्ये केलं जातं, त्यालाच म्हणतात व्ह्यू स्केमा. फर्स्ट आहे फिजिकल स्केमा. फिजिकल स्केमामध्ये त्याचा फिजिकली डाटा कसा स्टोअर होणार आहे त्याचा डिझाईन. लॉजिकल म्हणजे डाटा काय काय टेबल क्रिएट होतील, कोणते कॉलम्स क्रिएट होतील, हे सर्व लॉजिकल डिझाईन, लॉजिकल स्केमा. आणि व्ह्यू म्हणजे युजर कसा डाटाबेससोबत इंटरॅक्ट करेल त्याला म्हणतात व्ह्यू स्कीमा. ओके,
Now next point is data independence. Okay, data independence. बघा डाटा इंडिपेंडन्सची डेफिनेशन बघू आपण. द ॲबिलिटी टू मॉडिफाय द स्केमा डेफिनेशन इन वन लेवल विदाउट अफेक्टिंग स्केमा डेफिनेशन इन द नेक्स्ट हायर लेवल इज कॉल्ड ॲज डाटा इंडिपेंडन्स. बघा आताच आपण 3 लेवल बघतोय, फिजिकल लेवल, लॉजिकल लेवल आणि व्ह्यू लेवल. ओके, तर आता ह्या लेवलमध्ये जर आपण काही चेंजेस केले, मग आता आपण त्याचे स्केमा पण बघितले, फिजिकल स्केमा, लॉजिकल स्केमा आणि व्ह्यू स्केमा. मग जर आपण एखाद्या याच्या लेवलमध्ये, फिजिकल लेवल असेल, लॉजिकल लेवल असेल, व्ह्यू लेवल असेल, याच्या एखाद्याही लेवलमध्ये जर काही चेंज केला, त्याला जर मॉडिफाय केलं, तर आपल्याला त्याच्या नेक्स्ट हायर लेवलमध्ये, म्हणजे जर आपण फिजिकल लेवलमध्ये चेंज केला तर आपल्या लॉजिकल आणि व्ह्यू लेवलमध्ये काहीही चेंज करण्याची गरज पडली नाही पाहिजे. ओके, विदाउट अफेक्टिंग द स्केमा डेफिनेशन इन नेक्स्ट हायर लेवल, म्हणजे आपल्याला नेक्स्ट ज्या लेवल्स आहेत त्यामध्ये चेंज करण्याची गरज नाही पाहिजे, किंवा ते चेंज करण्याची वेळ आपल्याला आली नाही पाहिजे. त्याला काय म्हणतात मग डाटा इंडिपेंडन्स. म्हणजे एखादी लेवल आपण चेंज केली तर दुसरी लेवल चेंज न करता पण तो डाटा काय झाला पाहिजे, व्यवस्थित सेव्ह झाला पाहिजे, किंवा त्याला ॲक्सेस भेटला पाहिजे. त्याला म्हणतात डाटा इंडिपेंडन्स. ओके, मग त्यामध्ये दोन टाईप्स आहेत, टाईप्स ऑफ डाटा इंडिपेंडन्स आहे, फिजिकल डाटा इंडिपेंडन्स आणि लॉजिकल डाटा इंडिपेंडन्स. ओके, आता फिजिकल डाटा इंडिपेंडन्स म्हणजे काय ते आपण बघू. बघा फिजिकल डाटा इंडिपेंडन्स म्हणजे काय, ज्यावेळेस आपण एखाद्या फिजिकल, म्हणजे आता फिजिकल गोष्टी आहे, आपण बघितलं की फिजिकलमध्ये काय होतं, डाटा स्टोअर कुठं होतो, काय होतं तेच ठरवलं जातं. मग आता आपण जर एखाद्या फिजिकल लेवलला जर काही मॉडिफिकेशन केले, किंवा एखादं आपण डिव्हाइस चेंज केलं, किंवा आपण ठरवलं की नाही आता आपल्याला डाटाबेस चेंज करायचा आहे, त्यामध्ये काहीतरी चेंजेस करायचं आहे. मग आता फिजिकल लेवलला ज्यावेळेस आपण असं काही चेंज करतो, त्यावेळेस आपल्याला आपला ॲप्लिकेशन प्रोग्राम किंवा आपलं जे काही सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये आपल्याला काही चेंज करण्याची गरज नसली पाहिजे. म्हणजे जर मी आता काहीतरी फिजिकली चेंज केलं आहे डाटाबेसमध्ये, तर फिजिकली ज्यावेळेस आपण चेंज करतो त्यावेळेस आपल्याला त्या डाटाबेसमधला जे काय नेक्स्ट लेवल आहेत त्यामध्ये, किंवा जो काही त्याचा आपण सॉफ्टवेअर वापरणार त्यासाठी, ते सॉफ्टवेअर वगैरे आपल्याला चेंज करण्याची गरज नाही पाहिजे. असं ज्यावेळेस असेल त्याला आपण म्हणतो फिजिकल डाटा इंडिपेंडन्स. त्यानंतर आहे लॉजिकल डाटा इंडिपेंडन्स. आता लॉजिकल डाटा इंडिपेंडन्स म्हणजे काय बघा, जर आता आपण लॉजिकल म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, आपण टेबल क्रिएट करणार आहे, कॉलम क्रिएट करणार आहे. मग आपण एखादा कॉलम डिलीट केला, किंवा एखादा कॉलम ॲड केला, किंवा काहीतरी नवीन ॲड केलं त्यामध्ये. सपोज आता आपण बँकिंग सिस्टीममध्ये सपोज अकाउंट नंबर नंतर आधी पहिले काय आधार कार्ड वगैरे नव्हतं, मग आता आपण काय केलं, बँकिंगला अकाउंट डिटेल्स वगैरे होतीच, नंतर मग आधार कार्ड ॲड केलं. मग अशा वेळेस सपोज जर आधार कार्डचा कॉलम जर आपण ॲड केला, मग ते पूर्णचे पूर्ण सॉफ्टवेअर चेंज करण्याची गरज नाही पाहिजे. असं आहे, म्हणजे जर आपण एखादी गोष्ट जर ॲड केली तर आपल्याला बाकीचं काहीही चेंज करण्याची गरज नाही पाहिजे. असं त्यावेळेस आपण काय म्हणतो, त्याला लॉजिकल डाटा इंडिपेंडन्स. लॉजिकली एखादी गोष्ट चेंज केली, आपण एखादा कॉलम ॲड केला, रिमूव्ह केला, तर मग बाकीचं सॉफ्टवेअर किंवा फिजिकल लेवलला मग लगेच आपल्याला हार्ड डिस्कच बदलायला पळ दिली पाहिजे, असं कोणतीही गोष्ट घडली नाही पाहिजे. त्याला आपण म्हणतो लॉजिकल डाटा इंडिपेंडन्स. ठीक आहे, फिजिकल डाटा इंडिपेंडन्स आणि लॉजिकल. सिम्पल म्हणजे काय, आपण जर फिजिकली एखादी गोष्ट चेंज केली तर त्याचा इम्पॅक्ट नेक्स्ट त्याच्या हायर लेवलवरतीच, म्हणजे लॉजिकली किंवा व्ह्यू लेवलला त्याचा चेंज झाला नाही पाहिजे. आणि लॉजिकल म्हणजे काय, आपण एखादा कॉलम ॲड केला, रिमूव्ह केला, किंवा डाटाबेसमध्ये काही जर चेंज केलं तर मग आपल्याला फिजिकली एखादी हार्ड डिस्क चेंज करावं लागेल, किंवा मग काहीतरी व्ह्यू लेवलला काहीतरी चेंज असं काही झालं नाही पाहिजे. त्याला काय म्हणतात लॉजिकल डाटा इंडिपेंडन्स. असे हे 2 कन्सेप्ट होते. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण हे सर्व पॉईंट्स बघितलेले आहेत. यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच मला मेसेज करा. थँक्यू स्टुडंट्स.